नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जर कोणी म्हणालं तुमची किंमत काय, तर काय उत्तर द्या? काही जण आपला पगार किती आहे पाहतील, काही आपल्याकडे गाडी कोणती आहे पाहतील, काही आपलं घर किती मोठं आहे पाहतील किंवा बँक बॅलन्स तपासतील. कारण आजच्या जगात माणसाची किंमत त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूवर ठरवली जाते. पण संत निरंकारी मिशनची विचारधारा काहीतरी वेगळंच सांगते. निरंकारी मिशन म्हणतं माणसाची किंमत त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूवर नाही, तर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या गुणावर ठरवली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर उदाहरणासकट माणसाची खरी किंमत काय आणि ती कशी मिळवायची हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हे उदाहरण अतिशय लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमची स्वतःची किंमत कळेल. प्रेमाने बोला. उदाहरण खूप साधं आणि सुंदर आहे. एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये तरुण शिष्य गुरुकडे शिकत होता. तो खूप प्रामाणिक होता. एक दिवस त्याच्या मनात प्रश्न आला की मी घरदार सोडून आलोय, तर माझ्या आयुष्याची किंमत काय? मी एवढा मोठा संसार सोडून आलोय, तर माझ्या जीवनाचं मूल्य काय? बरेच दिवस या प्रश्नावर विचार करतो आणि एक दिवस आपल्या गुरुला विचारतो, गुरुदेव, मला एक प्रश्न पडलाय आणि तो खूप सतावतोय की माझ्या आयुष्याची किंमत काय? त्यावेळी गुरु त्याच्याकडे बघतात, थोडं स्मिताशे करतात आणि आपल्या झोळीमधून एक असा छोटासा दगड काढतात. तो दगड त्याच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, हा दगडच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. एक काम कर म्हणतात शिष्याला, तू बाजारामध्ये जा आणि ह्या दगडाचा फक्त किंमत काढून ये. अट एकच, हा दगड विकायचा नाही. शिष्य काय करतो, आनंदानं तो दगड घेतो, आपल्या बॅगेत घेतो आणि बाजारात जातो. सुरुवातीलाच त्याला भाजीवाला भेटतो. तो भाजीवाल्याकडे जातो आणि आपल्या पिशवीतला दगड काढून म्हणतो, काका काका, या दगडाची किंमत काय होईल? तो भाजीवालाही दगड आलतून पालतून बघतो. अतिशय सुंदर असतो, चमकतेला असतो, लाल रंगाचा असतो. भाजीवाल्याला वाटतं आपल्या मुलग्याला हा खेळायला उपयोगाला येईल आणि आपण हा घेऊया. म्हणून त्या तरुण शिष्याला म्हणतो, तुला ह्याच्या बदल्यात एक गोणीभर बटाटो देतो, तू मला हा दगड दे. शिष्याला गुरुची अट आठवते. म्हणतो, हा मला विकायचा नाही. म्हणून त्याच्यानं परत घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. बाजारात काही अंतरावर एक कापड दुकान दिसतं. या शिष्याला वाटतं कापड दुकानदाराकडे आपण याची किंमत काढूया. म्हणून तो आत कापड दुकानाच्या आत शिरतो आणि मालकाला हा दगड दाखवून म्हणतो, मालक, याची किंमत काय होईल? त्या कापड दुकानचा मालकही हा दगड आलतून पालतून बघतो. खूप सुंदर दिसतो, चकाकत्याला असतो. त्या कापड दुकानदारालाही वाटतं हा आपल्या शोकेसमध्ये जर ठेवला तर अजून गिराक आकर्षित होतील. त्यामुळे हा दगड आपण घेऊया. आणि त्या तरुण शिष्याला म्हणतो, मी या दगडाचं तुला 5,000 रुपये देतो, तू मला देऊन टाक. तो शिष्य म्हणतो, नाही, मला विकायचं नाही म्हणतो. तो दगड घेतो आणि निघून जातो. जाता जाता पुढे त्याला एक मोठं सोनाराचं दुकान दिसतं. सोनं, चांदी, हिरे, माणक्याचे पारखी तिथं असतात. त्या दुकानात जातो. त्यातल्या एका रत्न पारख्याकडे जाऊन तो तरुण शिष्य त्या रत्न पारख्याला विचारतो, मालक, याची किंमत काय होईल? रत्नपारखी हा असा दगड हातात घेतो आणि त्याला एक आश्चर्याचा धक्का बसतो. कांटोर एक मऊ मुलायमदार कापड हातरतो. त्याच्यावर आदराने हा दगड ठेवतो, त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो, हा दगड नाही, हा हिरा आहे आणि याची किंमत अमूल्य आहे.
माझं सगळं दुकान आणि घर जरी विकलं तर याची किंमत होऊ शकत नाही. माणसाने किंमत करणं दुर्मिळ आहे. हे ऐकल्या ऐकल्या तो शिष्य थक्क होतो. तसाच दगड घेतो, आश्रमात येतो आणि गुरुला घडलेली सगळी हकीकत सांगतो. गुरुदेव, या दगडाची एका भाजीवाल्यानं एक गुणी बटाटू एवढी किंमत केली, एका कापड दुकानं 5,000 किंमत केली आणि एका सोनाराच्या दुकानात रत्न पारख्यानं बाकी हा अमूल्य हिरा ठरवला. मला काहीच समजलं नाही, मला समजावून सांगा. त्यावेळी गुरु म्हटले, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तू सुद्धा ह्या दगडावाने एक अमूल्य हिरा आहेस. तुझी ही किंमत करता येत नाही. पण या समाजातली जी लोक तुला कमी समजतात किंवा कमी लेखतात, त्यांची समजच किंवा त्यांची लायकीच तेवढी आहे. त्यामुळे तुला कुणी कमी समजलं तर तू स्वतःला कमी समजू नकोस किंवा वाईट वाटून घेऊ नकोस. कारण तुझी खरी किंमत ज्याने जन्माला घातलं त्या निराकार प्रभूला माहिती आहे. संत जनानो, या गोष्टीमधून आपण काय शिकायचं आहे, काय धडा घ्यायचा आहे? एक, लोकांच्या बोलण्यानं स्वतःला कमी समजू नका. या समाजात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला कोण कमी लेखत असेल किंवा कोण कमी समजत असेल, साधं समजत असेल, तर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कारण चूक तुमची नाही. कदाचित त्यांची पारख किंवा त्यांची समज भाजीवाल्यासारखी असेल. कारण भाजीवाल्याला बटाट्याची किंमत माहीत होती म्हणून त्याची गुणी एवढी किंमत केली, आणि रत्नपारखीला हिऱ्याची किंमत माहीत होती म्हणून त्यांनी अमूल्य ठरवली. त्यामुळं लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका, तुम्ही अमूल्य आहातच. दुसरं, अहंकार सोडून नम्र व्हा. माणसाची किंमत ही पैशावर नाही तर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या गुणावर ठरते. त्यामुळे दैवी गुण अंग करा, नम्र राहा, सेवाभाव मनी धरा, कारण यामुळेच आपली किंमत ठरत असते. आणि तिसरं, निराकाराशी जोडा. कारण ज्यावेळी हिरा मातीत असतो त्यावेळी तो कवडी मोल असतो, त्याला काही किंमत नसते. पण ज्यावेळी तोच हिरा रत्नपारखीच्या हाताला लागतो त्यावेळी तो अमूल्य असा होतो. तसंच आपण ज्यावेळी या मोहमायेत आणि संसारात अडकलेला असतो त्यावेळी आपली किंमत कवडी मोल असते. पण ज्यावेळी आपण या समयाच्या सद्गुरूला शरण जातो, निराकाराशी जोडून राहतो, ईश्वराशी जोडून राहतो, त्यावेळी आपण सुद्धा एक अमूल्य हिरा होतो. म्हणून निराकाराशी जोडून राहा, ईश्वराशी जोडून राहा, अध्यात्माशी जोडून राहा, जेणेकरून हा कवडी मोल हिरा मौल्यवान ठरेल. निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज म्हणायचे, इंसान तुम कुछ भी बन, मुबारक बात है, लेकिन पहिले इंसान बन. म्हणजे माणसा, पहिला तू माणूस बन, माणूस बना, माणूस की जपा. आपली किंमत पैशाच्या तराजूत नव्हे तर सेवेच्या तराजूत मोजा, जेणेकरून आपण एक अमूल्य लाट ठरू. संत जनानो, गोष्टी रूपानं सांगितलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खरंच तुम्हाला तुमची किंमत कळाली का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि चॅनेलला अजून नवीन असाल तर चॅनेलला अशा सुंदर विचारासाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासह. तोपर्यंत प्रेमाने बोला. धन्यवाद.